हॅलो. तर आज आपण बघणार आहोत की बदामाचा शिरा कसा करायचा. तर मी इथे पॅनमध्ये तूप टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये मी टाकलेला आहे रवा. ह्याला छान परतून घ्यायचं आहे. थोडं ब्राऊनसर असं करून घ्यायचं आहे. ह्याचं कलर चेंज झालं की आपल्याला हे परत साईडला डिशमध्ये काढायचं आहे. परत आपल्याला तूप टाकायचं आहे यामध्ये आणि बदाम कापलेले जे आहेत ते ह्याच्यात फ्राय करायचे आहे. बदाम टाकले की आपल्याला कंटिन्यू हलवतच राहायचं, नाहीतर मग ते सगळीकडून नाही भाजल्या जात. हळूहळू बघा तुम्ही कलर कसा चेंज होतो आहे. थोडं ब्राऊन झाले की आपल्याला लगेच बाहेर काढायचे. मी ते वाटीत काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला परत ह्याच तुपामध्ये मगाशी जो रवा घेतला होता तो ह्याच्यात परतून घ्यायचा आहे. आता मी इथे 2 वाट्या रवा घेतला आहे. तर आपल्याला त्यामध्ये निम्मी साखर घ्यायची आहे, म्हणजे 1 वाटी मला साखर इथे घ्यायची आहे. ज्यांना खूप गोड लागत असेल तर त्यांनी 1.5 वाटी घ्या साखर. मी साईडला गॅसवर पाणी पण तापत ठेवलेलं आहे. एकदम उकळून पाणी घ्यायचं आहे ह्यामध्ये टाकायला. ह्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आत्ता. आणि आता आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये गरम पाणी. पाणी टाकले की आपल्याला लगेच फास्टमध्ये हलवायचं आहे, म्हणजे गाठी राहणार नाही ह्यामध्ये. हे थोडं आटलं की आपल्याला ह्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे. आता हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. बघा की तुम्ही आता कसं तूप सुटत आहे ह्याला. त्याचं टेक्स्चर पण किती सॉफ्ट झालेलं आहे. मला थोडीशी साखर ह्याच्यामध्ये कमी वाटली म्हणून मी थोडी वरून परत 2-3 चमचे ॲड केलेली आहे. आणि आपल्याला शेवट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे विलायची. मी इथे विलायची पावडर घेतलेली आहे. विलायची भरपूर टाकायची, म्हणजे त्याचा छान फ्लेवर त्यामध्ये उतरतो. सो अशा प्रकारे आपला रेडी आहे बदामाचा शिरा.